नाथांची प्रचिती येत नाहीये. तुमच्या सेवेत होणाऱ्या या चुका वेळीच सुधारा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. सुरुवातीचा संवाद. भाव विरुद्ध दिखावा. अनेकदा आपण तक्रार करतो की मी इतकी सेवा करतो, मडीला जातो, पण नाथांची प्रचिती का येत नाही? मित्रांनो, नाथ हे केवळ नारळ हार वाहिल्याने प्रसन्न होत नाहीत. नाथांना बाह्य डामडावलापेक्षा अंतरातील भाव प्रिय आहे. आपण अनेकदा दिखावा म्हणून सेवा करतो, पण त्यामागे शुद्ध श्रद्धा नसते. कानिफनाथ महाराज हे अग्नीसारखे प्रखर आहेत. तिथे खोटेपणाला जागा नाही. जोपर्यंत तुमची सेवा ही लोक काय म्हणतील यासाठी आहे, तोपर्यंत नाथांची साथ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आपली पहिली चूक इथेच होते. आपण नाथांना देवारात शोधतो, पण मनात जागा देत नाही. भाग 2. संकल्प आणि सातत्याचा अभाव. नाथ संप्रदायात वचन आणि सातत्य याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण अनेकदा उत्साहाच्या भरात मोठा संकल्प करतो, पण 4 दिवसात तो मोडतो. हीच ती दुसरी मोठी चूक. कानिफनाथ महाराजांची प्रचिती हवी असेल तर तुमच्या सेवेत शिस्त हवी. मग ते रोजचे 5 मिनिटांचे नामस्मरण का असेना, पण ते अखंड हवे. जेव्हा आपण आपली दिलेली वेळ पाळत नाही, तेव्हा आपण गुरुतत्वाचा अनादर करतो. लक्षात ठेवा, नाथांची शक्ती तेव्हाच सक्रिय होते जेव्हा भक्ताचा निर्धार डोंगरासारखा अढळ असतो. तुमची धरसोड वृत्तीच प्रचितीच्या आडी येते. भाग 3. कर्माचा विसर आणि केवळ मंत्रांचा आधार. लोक विचारतात, मंत्र जपूनही संकटे का टळत नाहीत? याचे उत्तर तुमच्या कर्मात दडलेले असते. एका बाजूला कानिफनाथ महाराजांचा जप करायचा आणि दुसऱ्या बाजूला कोणाचे तरी मन दुखवायचे किंवा कपट करायचे. ही तिसरी मोठी चूक आहे. नाथपंथ हा नीतिमत्तेचा मार्ग आहे. जर तुमचे आचरण शुद्ध नसेल तर मंत्रांची शक्ती तुमच्यासाठी काम करणार नाही. महाराज म्हणतात, आधी माणूस हो, मग भक्त हो. तुमचे वाईट कर्म हा तुमच्या आणि नाथांच्या प्रचितीमधील एक मोठा भिंत बनून उभा राहतो. कर्म सुधारा, प्रचिती आपोआप येईल. भाग 4. फळाची अतिघाई आणि संयमाची कमतरता. आजच्या काळात सर्वांना इन्स्टंट निकाल हवा असतो. आज सेवा केली की उद्या चमत्कार व्हावा, ही अपेक्षा करणे ही चौथी मोठी चूक आहे. कानिफनाथ महाराज हे भक्तांची संयम आणि सहनशीलता पाहतात. प्रचिती मिळणे ही एक प्रक्रिया आहे, एखादी वस्तू नाही जी बाजारात मिळेल. जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा सोडून केवळ प्रेमापोटी नाथांची सेवा करता, तेव्हा ते स्वतःहून तुमच्या पाठीशी उभे राहतात. घाई करणाऱ्याला केवळ थकवा मिळतो, पण संयम राखणाऱ्याला साक्षात नाथांचा साक्षात्कार घडतो. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत संयमही शिका. भाग 5. गुरुनिंदा आणि संतांचा अनादर. अनेकांना सवय असते आपल्या गुरूंची किंवा इतर संतांची तुलना करण्याची. ही 5वी आणि अत्यंत घातक चूक आहे. कानिफनाथ महाराज हे नवनाथांपैकी एक आहेत, जिथे सर्व एक आहेत. जर तुम्ही नाथांची सेवा करताना इतर देवदेवतांची किंवा संतांचा अनादर करत असाल तर तुमची सेवा कधीही फळाला येणार नाही. भक्तीमध्ये अहंकार आला की नाथांची कृपा दूर सरकते. सर्वांमधील ईश्वर ओळखायला शिका. जो भक्त नम्र होऊन सर्वांना वंदन करतो, त्याच्या हाकेला कानिफनाथ महाराज एका क्षणात धावून येतात. भाग 6. श्रद्धेतील संशय, दुपट्टी मन. तुम्ही सेवा तर करता, पण मनात शंका असते, हे करून खरंच फरक पडेल का? ही 6वी चूक तुमच्या संपूर्ण ऊर्जेचा नाश करते. संशय हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. कानिफनाथ महाराजांच्या दरबारात संशयाला जागा नाही. जेव्हा तुम्ही पूर्ण शरणागत होऊन नाथ जे करतील ते माझ्या हिताचेच असेल असा विचार करता, तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते. तुमचे दुपट्टी मन नाथांच्या शक्तीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यापासून रोखते.
संशय सोडा आणि विश्वासाचा दिवा लावा. मग पहा अंधार कसा दूर होतो. भाग 7. अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन. नाथपंथ हा अत्यंत कडक नियम आणि स्वच्छतेचा मार्ग आहे. मग ती शारीरिक स्वच्छता असो वा विचारांची. सेवा करताना किंवा मडीसारख्या पवित्र स्थळी जाताना नियमांचे उल्लंघन करणे ही 7वी चूक आहे. कानिफनाथ महाराज हे चैतन्य स्वरूप आहेत. जिथे घाण, व्यसन आणि अभक्ष्य नसते तिथे नाथांचा वास कधीच नसतो. जर तुमच्या सवयी चुकीच्या असतील तर कितीही सेवा केली तरी प्रचिती येणार नाही. स्वतःला आतून आणि बाहेरून शुद्ध ठेवा, तरच नाथांचे तेज तुमच्या प्रतिबिंबात होईल. भाग 8. केवळ स्वार्थासाठी केलेली भक्ती. जेव्हा संकट येते तेव्हाच आपल्याला नाथांची आठवण येते. संकट टळले की आपण नाथांना विसरतो. ही 8वी मोठी चूक आहे. ही व्यापारी भक्ती झाली. नाथांना तुमचा पैसा किंवा महागड्या वस्तू नकोत, त्यांना तुमचे प्रेम हवे आहे. जर तुम्ही केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नाथांचा वापर करत असाल तर प्रचिती केवळ तात्पुरती असेल. निस्वार्थपणे केलेली सेवाच तुम्हाला नाथांच्या चिरंतर आशीर्वादाचा अनुभव देऊ शकते. जेव्हा तुम्ही नाथांकडे काहीही न मागता जाता तेव्हा ते तुम्हाला सर्व काही देऊन टाकतात. भाग 9. घरातील स्त्रियांचा आणि ज्येष्ठांचा अपमान. अनेक भक्त घराबाहेर खूप धार्मिक असतात, पण घरात पत्नीला किंवा आई वडिलांना त्रास देतात. ही 9वी चूक तुमची सर्व पुण्याई शून्यावर आणते. कानिफनाथ महाराज हे मायबाप आहेत. जर तुम्ही तुमच्या घरातील जिवंत देवाचा अपमान करत असाल तर पाषाणाच्या मूर्तीतून किंवा फोटोतून नाथ तुम्हाला कधी पावणार नाहीत. घरातील सुख शांती हाच नाथांच्या कृपेचा पाया आहे. ज्या घरात स्त्रियांचा मान राखला जातो तिथे कानिफनाथ महाराज स्वतःहून वस्तीला येतात. प्रचिती हवी असेल तर आधी घर स्वर्ग बनवा. भाग 10. अहंकाराचा फुगा आणि श्रेयाची ओढ. मी इतके पारायण केले, मी एवढी देणगी दिली, हा मीपणा म्हणजे 10वी मोठी चूक. भक्तीत अहंकार आला की नाथ अदृश्य होतात. आपण केवळ निमित्त आहोत, सर्व काही करणारे तेच आहेत, हा भाव हवा. जेव्हा भक्त म्हणतो की मी केले तेव्हा नाथांची शक्ती बाजूला सरकते. पण जेव्हा भक्त म्हणतो नाथांनी करून घेतले तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. तुमचा मोठेपणा मिरवण्यापेक्षा नाथांचे मोठेपण अनुभवायला शिका. नम्रता हीच नाथांच्या दरबारातील सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. भाग 11. समारोप बदलाचा मार्ग. मित्रांनो, चुका सुधारणे हीच खरी भक्तीची सुरुवात आहे. या 10 चुकांमधून स्वतःला बाहेर काढा आणि मग पहा कानिफनाथ महाराज तुमच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात. प्रचिती बाहेर शोधण्याची गरज नाही, ती तुमच्या अंतरातच उमलेल. आजपासून एक नवी सुरुवात करा. शुद्ध मन, निस्वार्थी भाव आणि अखंड विश्वास. मग मडीच्या कानिफनाथांचा झेंडा तुमच्या आयुष्यात सदैव अभिमानाने फडफडत राहील. चला तर मग नाथांच्या चरणी लीन होऊया आणि म्हणूया अलक निरंजन आदेश. तुमची सेवा सफल होवो हीच नाथांच्या चरणी प्रार्थना.